नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षकांची 2,500 पदे रिक्त असे सकाळ न्यूजपेपरमध्ये देण्यात आले. मित्रांनो, या न्यूजपेपरमध्ये कोणत्या तालुक्याला किती मजूर पदे आहेत आणि किती कार्यरत आहे आणि रिक्त पदे किती आहेत ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, बघा मित्रांनो, या न्यूजपेपरमध्ये पवित्र पोर्टलमधून जिल्ह्यात दाखल झालेले 222 शिक्षकांना मार्चमध्ये नियुक्ती देण्यात आली. पदस्थापन देताना प्रामुख्याने बिगर आदिवासी तालुक्यांना प्राधान्य देत त्यांचा अनुशेष भरून काढण्यात आला होता. आंतरजिल्हा बदल्या आणि शिक्षक भरतीतून नवनियुक्त झाले असले तरी जिल्ह्यातील मुख्याध्यापक पदवीधर शिक्षकांची अजूनही 1,857 पदे रिक्त आहेत. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी 49, केंद्र प्रमुख 103 तर मुख्याध्यापकांची 338 पदे रिक्त आहे. मित्रांनो, बघा मित्रांनो, बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये ही भरती आहे. मित्रांनो, या भरतीचं किती रिक्त पद आहेत, अजूनही किती रिक्त पद आहेत ते सर्व डिटेल दाखवलं आहे. मित्रांनो, चला तर मित्रांनो आणखी पुढे बघू काय दिले. DED BEd या पात्रतेसाठी ET-CET परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या पात्र बेरोजगारांसाठी पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यात मुलाखतीशिवाय 16,799 व मुलाखतीसह 4,879 असा एकूण 21,678 रिक्त पदाच्या भरतीची कारवाई सुरू केली. त्यानुसार गुणवत्तेसह सर्व प्रकारच्या आरक्षणानुसार 11,085 उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करत शाळावर नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील प्राप्त गुणाच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकूण 230 उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. यातील उमेदवारांचे मूळ कागदपत्राची पडताळणी होऊन यातील 230 पात्र उमेदवारांनी 9 मार्च 2024 पदस्थापन देण्यात आली. यात 173 मराठी माध्यम, 45 गणित व विज्ञान तर 4 इंग्रजी माध्यमातील असे एकूण 222 शिक्षकांना पदस्थापन देण्यात आले होते. मित्रांनो, या भरतीनंतर आंतरजिल्हा बदलीने हे शिक्षक मिळाले. आदिवासी तालुक्यापेक्षा बिगर आदिवासी तालुक्यातील रिक्त पदाची संख्या मोठी आहे. शाळांना शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक नसल्याने शाळांना टाळे लावले जात आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावे. पुढे काय दिले मित्रांनो, यात मुख्याध्यापकाची पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे रिक्त जागाचा भार वाढला आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची 11,401 पदे मंजूर असून यातील 10,469 पदे भरली आहेत, तर 942 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षक विस्तार अधिकारी 124 पदे मंजूर असून यापैकी 124 भरले आहेत, तर 75 पदे रिक्त आहेत. केंद्र प्रमुखाची 244 पदे मंजूर असून यातील 103 पदे भरले आहेत, तर 141 पदे रिक्त आहेत. 639 मुख्याध्यापकांची पदे मंजूर असून यातील 301 पदे भरले असून 338 पदे रिक्त आहेत. तालुकानिहाय विचार केलास तर मालेगाव, येवला, नांदगाव, निफाड तालुक्यातील सर्वाधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यात यावी अशी मागणी होत आहे. मित्रांनो, बघा मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये हे पूर्ण दाखवले. नाशिक जिल्ह्यातच सर्व डिटेल दिले आणि कोणत्या तालुक्याला किती जागा आहेत आणि किती मजूर पदे आहेत, किती कार्यरत आहे आणि किती रिक्त पद आहे हे टेबल दिले. बघा मित्रांनो, खाली तालुकानिहाय मजूर पदे, कार्यरत व रिक्त पदे. बालगान 993 मजूर पदे आहेत, 913 मजूर पदे आहेत. कार्यरत पदे 787, रिक्त पदे 126. चांदवड 669 पदे मजूर आहेत, 565 पदे कार्यरत पदे आहे आणि 104 रिक्त पदे आहे. असं बघा मित्रांनो, भरपूर सर्व तालुके दिले. बालगंज, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवला. एकूण मजूर पदे किती आहे? 12,071 आणि कार्यरत 10,214 आणि रिक्त पदं किती आहे? 1,857 एवढे रिक्त पद आहे. मित्रांनो, बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.